मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत बिल्ड टू लास्ट या पुस्तकाची। सक्सेसफुल हॅबिट्स ऑफ विजनरी कंपनीज याबद्दल या पुस्तकामध्ये सांगितले गेले। म्हणजेच दीर्घकालीन यशस्वी कंपन्यांची मानसिकता आणि रचना तुम्हाला या पुस्तकामध्ये शिकायला भेटते। मोठी आणि यशस्वी कंपनी यश तर मिळवतेच कारण त्यांच्याकडे भक्कम मूळ तत्व, स्पष्ट उद्दिष्ट आणि सातत्यपूर्ण धोरण असतात। त्या फक्त लीडरवरती अवलंबून नसतात। पुस्तकाचा उद्देश, लेखकांनी 18 यशस्वी विजनरी कंपन्यांचा 100 वर्षांहून जास्त अभ्यास करून शोधलेले हे तत्व आहेत। या कंपन्या कशामुळे बिल्ड टू लास्ट, स्थिर आणि दीर्घकाळ झटणाऱ्या झाल्या। आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज समरी बघून घेऊया। चॅप्टर नंबर 1, द बेस्ट ऑफ द बेस्ट, सर्वोत्तमांपैकी सर्वोत्तम। लेखकांनी सोनी, HP, 3M, वॉलमार्ट यांसारख्या कंपन्यांचा अभ्यास केला। त्यांच्या यशाचं रहस्य म्हणजे मूल्य, उद्दिष्ट आणि दीर्घदृष्टी। चॅप्टर नंबर 2, क्लॉक बिल्डिंग नॉट टाइम टेलिंग। घड्याळ बांधा पण वेळ दाखवू नका। यशस्वी कंपनी एक उत्तम संस्था तयार करते, केवळ एका लीडरवर अवलंबून राहत नाही। व्यक्तीपेक्षा संस्था आणि सिस्टीम महत्त्वाची असते। चॅप्टर नंबर 3, मोर दॅन प्रॉफिट्स। फक्त नफा नव्हे, नफा हा परिणाम असतो, उद्दिष्ट नाही। या कंपन्यांनी समाजासाठी मूल्य निर्माण केलं, त्यामुळे लोकांनी त्यांना स्वीकारलं। चॅप्टर नंबर 4, प्रिझर्व द कोर, स्टिम्युलेट प्रोग्रेस। मूल्य टिकवा आणि प्रगतीला उत्तेजन द्या। कोर व्हॅल्यूज बदलू नये, पण इनोव्हेशन म्हणजे प्रगती ही हवीच। उदाहरणार्थ 3M या कंपनीने इनोव्हेशनला मुख्य मूल्य मानलं आणि ते टिकवलं देखील। चॅप्टर नंबर 5, बिग हेरी ऑडिसियस गोल्स। विजनरी कंपन्या मोठी धाडसी उद्दिष्ट ठरवतात। अशा उद्दिष्टांनी कर्मचारी आणि व्यवस्थापन प्रेरित आणि एकवटलेलं राहतं। चॅप्टर नंबर 6, कल्ट लाईक कल्चर्स। संस्कृती ही धर्मासारखी असते। यशस्वी कंपन्यांमध्ये एक वेगळीच कामाची संस्कृती असते, व्हॅल्यू सेंट्रिक, डिसिप्लिन सेंट्रिक। या कंपन्या त्यांच्या तत्वांशी चुकूनही तडजोड करत नाहीत। चॅप्टर नंबर 7, ट्राय अ लॉट ऑफ स्टफ अँड कीप व्हॉट वर्क्स। प्रयोग करा, जे चालतं ते ठेवा। दरवेळी मोठी योजना न करता छोटे प्रयोग करा, जे चालतील त्यातच मोठं गुंतवा। उदाहरणार्थ सोनीने अनेक मोठे प्रोडक्ट टेस्ट केली आणि जे चाललं ते ठेवून त्याची वाढ केली। चॅप्टर नंबर 8, होम ग्रोन मॅनेजमेंट, घरातून आलेलं नेतृत्व। विजनरी कंपन्यांमध्ये बहुतेक लीडर कंपनीच्या आतून विकसित होतात। त्यांना कंपनीच्या मूल्यांची पूर्ण समज असते। चॅप्टर नंबर 9, गुड इनफ नेव्हर इज। पुरेसं कधीच पुरेसं नसतं। सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा करणं हीच दीर्घकाळ टिकण्याची गुरुकिल्ली आहे। कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज इक्वल टू कंटिन्युअस रिलेव्हन्स। बिल्ड टू लास्टचं सार, कोर आयडियोलॉजी, मूल्य आणि उद्दिष्ट टिकवणं, धाडसी उद्दिष्ट। सिस्टीम थिंकिंग, एक व्यक्ती नव्हे संस्था यशस्वी असावी। प्रिझर्व आणि प्रोग्रेस म्हणजे जुनं सांभाळा आणि नव्याचं स्वागत करा। निष्कर्ष, बिल्ड टू लास्ट हे पुस्तक उद्योजक, व्यवस्थापक आणि टीम बिल्डर्ससाठी अनमोल मार्गदर्शन आहे। यातून शिकायला मिळतं की दीर्घकाळ टिकणं म्हणजे फक्त चांगलं उत्पादन तयार करणे नव्हे, तर एक विचारशील, मुद्द्यावर आधारित संस्था तयार करणं, आपली मूल्य जपणं। कंपनी टिकवायची असेल तर मूल्य आणि दीर्घदृष्टी ठाम ठेवा। व्यक्तीपेक्षा संस्था, प्रक्रिया आणि संस्कृती तयार करा। मोठ्या ध्येयांसाठी धाडस ठेवा। सतत प्रयोग करा आणि आत्मपरीक्षण करत राहा। मित्रांनो, हे तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या लिंकवरून तुम्ही वाचू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।